नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई, हमाल, लिपिक, स्टेनो आणि वाहन चालक या पदांची अर्ज भरणे सुरू आहे आणि ची अंतिम तारीख आहे 5 जानेवारी। जर तुम्ही यासाठी अर्ज भरायचा असेल किंवा अर्ज भरलेला असेल तर या 5 गोष्टी तुम्ही नक्की चेक करायच्या, कारण ह्या जर चुकल्या तर तुमचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतो, तुम्हाला या भरतीमधून काढले जाऊ शकते। त्या 5 गोष्टी कोणत्या आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर अर्ज भरताना नंबर 1, तर यामध्ये शिपाई, हमाल आणि वाहन चालक लक्षात ठेवायचं। शिपाई, हमाल आणि वाहन चालक याचे जे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे हे मराठीमध्ये आहे, लक्षात ठेवायचं। शिपाई, हमाल आणि वाहन चालक याचे कॅरेक्टर सर्टिफिकेट हे मराठीत आहे आणि स्टेनो आणि लिपिक याचे जे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे हे इंग्लिशमध्ये आहे, ठीक आहे। म्हणजे शिपाई, हमाल आणि वाहन चालक याच्या मुलाखतीला जेव्हा तुम्ही जाल किंवा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला डॉक्युमेंट मागितले, मला मराठी सर्टिफिकेट पाठवावं लागेल, कॅरेक्टर सर्टिफिकेट, किंवा लिपिक किंवा स्टेनोचे तुम्ही मुलाखतीला जा किंवा तुम्हाला डॉक्युमेंट मागितले व्हेरिफिकेशनसाठी तर तुम्हाला इंग्लिशमध्ये ते कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यावं लागेल। कारण बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी चुका केलेली आहे, मराठी कॅरेक्टर सर्टिफिकेट नेलेली आहे लिपिकसाठी पण आणि स्टेनोसाठी पण। तुम्ही हे चूक करता कामा नये, म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही हे चूक केली असेल तर लवकरात लवकर आपली इंग्लिशची कॅरेक्टर सर्टिफिकेट काढून घ्या आणि त्यावर ज्या लोकांची नावं टाकले ऑनलाईन अर्ज भरताना ते नावं तुम्ही त्या कॅरेक्टर सर्टिफिकेट टाकून घ्या। सही शिक्का तुम्ही पुन्हा घ्या, शिक्का नसला तरी चालेल। तर नंबर 2, तर शिपाई हमालचा अर्ज भरताना तुम्हाला या ठिकाणी 7वीची मार्कशीट मागितलेली आहे, ते पण टक्केवारीवाले। तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपले 7वीची मार्कशीट न करून आपली 10वी 12वी पासून अर्ज भरलेला, म्हणजे 10वी 12वीची पात्रता या ठिकाणी टाकलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी 7वीची मार्कशीट मागू शकतात। तुम्ही जरी आता तरी 10वी 12वीवर फॉर्म भरला असेल तर तुम्ही 7वीची मार्कशीट मिळवण्याचे प्रयत्न करा, ठीक आहे। काही विद्यार्थ्यांना दिवस कमी असल्यामुळे 7वीची मार्कशीट आणली नसेल, तुम्ही जर आतापर्यंत 7वीची मार्कशीट काढली नसेल तर 7वीची मार्कशीट लवकर काढून घ्या, नंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते मागू शकतात। म्हणून ज्या विद्यार्थ्यांवर 7वीची मार्कशीट नाही टक्केवारीवाली त्यांनी शाळेत जाऊन डुप्लिकेट मार्कशीट काढून घ्यायची। नंबर 3, तुम्ही जर अर्ज भरला असेल, तुम्ही जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकलेलं आहे, समजा 7वी टाकलं असेल, 10वी टाकलं असेल, 12वी टाकलं असेल, ग्रॅज्युएशन टाकलं असेल, पीजी टाकलं असेल, तर याचे संपूर्ण मार्कशीट तुमच्याकडे जवळ असणे गरजेचं आहे। आणि ऑनलाईन अर्ज भरताना माहिती टाकलेली आहे, तुमच्याकडे संपूर्ण डॉक्युमेंट असणे गरजेचं आहे। कारण तुमचं जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, तुम्ही जे माहिती भरलेली आहे त्याच्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट त्या ठिकाणी जमा करावे लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस किंवा मुलाखतीच्या वेळेस। म्हणून तुम्ही जे काही माहिती भरलेली आहे ते डॉक्युमेंट तुम्ही संपूर्ण तयार ठेवा। जर ज्या विद्यार्थ्यांवर ग्रेडची मार्कशीट आहे त्यांनी टक्केवारीची मार्कशीट तयार करून घ्यायच्या। नंबर 4, मित्रांनो, जर तुम्ही अर्ज भरला असेल किंवा भरायचा असेल तर अर्ज भरला असेल तर अगोदर तुम्ही जो काही अर्ज भरलेला त्यामध्ये तुमच्या नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का ते चेक करायचं। तुम्ही जे एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकलेलं आहे त्यामध्ये पासिंग इयर, पर्सेंटेज हे बरोबर आहे का ते चेक करायचं। कारण बरेचसे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरताना टक्केवारी चुकलेली आहे, ह्या गोष्टी आता चेक करून घ्या। चुकलं असेल तुम्ही पुन्हा अर्ज या ठिकाणी भरू शकता। पासिंग इयर, टक्केवारी, तुम्ही जे काही एज्युकेशन टाकलेलं असेल हे व्यवस्थित चेक करून घ्या। नंबर 5, तर बऱ्याचशा विद्यार्थ्याला वाटत आहे याची शॉर्टलिस्ट लागणार आहे, तर मित्रांनो असं होणार नाही। सर्वच विद्यार्थ्याला या ठिकाणी एक्झाम देता येणार आहे, लक्षात ठेवायचं। सर्वच विद्यार्थ्याला या ठिकाणी एक्झाम देता येणार आहे, पण एक्झाम दिल्यानंतर याची शॉर्टलिस्ट लागणार आहे आणि शॉर्टलिस्ट लागल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट मागू शकतात, ठीक आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला ते मागू शकतात। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट तयार ठेवायचे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असणार आहे ऑनलाईन अर्जाची प्रिंट आणि तुम्ही जे पेमेंट केलेले 1000 रुपये त्याची प्रिंट। हे बरेचसे विद्यार्थ्यांनी हरवलेली आहे, तर तुम्ही हे हरवायची नाही, हे जवळच ठेवायची, कारण हे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस मागणार आहे। नाहीतर तुमच्याकडे जर आता नसेल तर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार आहे, म्हणून हे जवळच व्यवस्थित जपून ठेवायची। आणि तुम्ही ज्या 2 प्रतिष्ठित व्यक्तीची नावं टाकलेली आहे त्याची पण कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला तयार ठेवावंच लागेल। यामध्ये शिपाई, हमाल आणि चालकसाठी मराठीमध्ये असणार आहे आणि लिपिक, स्टेनोसाठी इंग्लिशमध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट असणार आहे। हे 5 मी महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहे। तुम्ही जर अर्ज भरला असेल किंवा अर्ज भरायचा असेल तर व्यवस्थित चेक करायचे आणि यानुसारच आपले डॉक्युमेंट तयार ठेवायचे, ठीक आहे। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।